जुन्नर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक 2025 आता एकच दिवस राहिलेला आहे उद्याचा प्रचाराचा आणि 2 तारखेला मतदान आहे। या ठिकाणी सगळे जुने जाणते जुन्नरकर बसलेले आहेत। प्रत्येक पक्षामध्ये वेगवेगळं योगदान आहे। तर या वातावरण जे काय निवडणुकीचं आहे त्याच्यावर सगळ्यात ज्येष्ठ आहेत शिवाजीराव डोंगरे हे आपल्या या वातावरणा संदर्भात बोलतील। आपल्याला काय वाटतं या इलेक्शन संदर्भात जे काही उमेदवार उभे आहेत या उमेदवारांकडून तुम्हाला जुन्नरसाठी काय अपेक्षा आहे? जुन्नरसाठी सर्वांनी त्यांच्या वचननाम्यामध्ये हे केलेलं आहे का आम्ही वॉर्ड सक्षम बनवणार, जुन्नरचा कायापालट करणार, जुन्नर बदलून टाकणार, अशा तऱ्हेने त्यांनी सगळ्यांनी आश्वासनं दिलेली आहेत। आता पाहू कोण त्याच्यातून आश्वासनाची पूर्तता होणार आहे। उद्याचा शेवटचा दिवस आहे प्रचाराचा, परवाला निवडणूक आहे। आपण किती पक्षांचे वचननामे वाचलेले आहेत, त्यांनी जे जे आश्वासने दिलेली आहेत त्यापैकी आपल्याला कोणती पूर्ण होतील असं वाटतं? आता पहा, काही नगराध्यक्षपदासाठी विजन घेऊन चाललेले आहे। हे पहिलं विजन, दुसरं विजन, तिसरं विजन असं ते चाललेलं आहे। परत काही लोक सुरुवातीपासून प्रगतीपथावर आहे आणि प्रचार करतायत आणि सर्वांच्या वतीने सर्वांनीच मी वॉर्ड सुंदर करणार, वॉर्ड चांगला करणार अशी आश्वासन दिलेली आहे। आता त्याच्यावरून कितपत साध्य होत आहे जनतेला दिसणार आहे। काय जास्त अपेक्षा तुम्हाला या उमेदवारांमधून कोण असं वाटतोय की तुम्हाला जुन्नरच्या अपेक्षा पूर्ण कर? सध्या सर्वच पक्षांनी ताकद लावलेली आहे। म्हणजे अतुल शेठ बेनके एकमेव असा माणूस आहे का त्यांनी सर्व सीटं दिलेली आहे। मग त्यानंतर आशाताईची सीटं आहेत, त्यानंतर शरददादांची सीटं आहेत। अशा सर्व अर्थाने तिरंगी लढती होत आहेत। काही ठिकाणी नेते अनेक, त्याप्रमाणे इथे उमेदवार पण अनेक आहेत। त्या उमेदवारांच्या संदर्भात आणि त्यांच्या नेत्यांच्या संदर्भात आजपर्यंत जुन्नरकरांनी सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत। विश्वासार्ह नेता आपल्याला कोण वाटतं? आता तसे सर्वच विश्वासार्थ आहे, कोणाला नावं ठेवण्यात आता इंटरेस्ट नाहीये। पण सगळ्या पक्षांचे कार्यकर्ते आपापल्या नेत्यांना चांगलंच मानतात ना। आता आम्ही आमच्या दृष्टीने सर्वच चांगले लायक आहेत असं काही हे नाहीये कोणी। धन्यवाद। अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड।